This is a demonstration of Flip Format. गडकरी काल राज ठाकरेंना जेव्हा भेटले तेव्हा म्हणजे बघून मला असं कुठेतरी दुःख होतं, खेद होतो की म्हणजे लोकांना आता राजकारणात फक्त आणि फक्त सत्ता हवी, म्हणजे यासाठी ते काहीही कितीही कुठच्याही स्तराला जाऊन कोणाबरोबरही युती करू शकतील याचं एक उदाहरण काल दिसतंय आपल्याला. कारण आता आपल्याला कल्पना असेलच, एकीकडे शरद पवार ते जाऊन मोदींना भेटतात, मग प्रफुल्ल पटेल BJPचं गुणगान करतात, एकीकडे गडकरी शरद पवारांना भेटतात असं पण अनेक वेळा ऐकलं आहे. राज ठाकरेंनाही ते भेटतात. यांची गणितं काय असतात ना याचा त्यांचं त्यांना आणि परमेश्वराला माहिती. कारण आज जर आपण बघितलं, पूर्वीचं राजकारण कसं असायचं की ठीक आहे बाबा, एखादा पक्ष आहे आणि त्याचे एक विचार असतात, म्हणजे त्यांचे काही सिद्धांत असतात आणि त्या सिद्धांतांच्या बाहेर जाऊन कोणी पक्ष काम करत नाही. पण आता कसं आहे, सिद्धांत म्हणजे फक्त एकच आहे, सत्ता. म्हणजे जो सत्तेत आहे त्याच्याबरोबर जाऊन चिटकायचं आणि सत्तेच्या बाहेर करणं हे राहूच शकत नाही. मला तर सरळ सरळ वाटतं की राष्ट्रवादी पार्टी ही सत्तेबाहेर राहिली तर त्यांना त्रास होईल या गोष्टीचा, म्हणून ते जो सत्तेत आहे त्याच्याबरोबर जातात आणि ह्याचाच प्रत्यय आज आपल्याला येतोय. एकीकडे आज जे केलं गेलं म्हणजे मनसेला एकत्र आणून जे करण्याचा काल प्रयत्न केला की त्यांना सांगणं की तुम्ही लढू नका. काय सांगावं कोणी कोणाला की तुम्ही लढू नका, लोकशाही आहे ना, लोक विचार करतील ना त्यांना काय करायचं आहे. मग हे जे राजकारण आहे ना, मग ते महाराष्ट्रातलं असो देशभराचं असो, हे आपल्याला जमतही नाही, पटतही नाही आणि आपल्या बुद्धीला या जन्मी ते पटणारही नाही.